धर्मनिरपेक्षता म्हणजेच सेक्युलरिझम याची तरतूद आपल्या देशाच्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. ही तरतूद का करण्यात आलेली आहे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. तर मी आहे डॉक्टर वासुदेव भगत, BLD कॉलेज पिंजर, राज्यशास्त्र BA सेमिस्टर 2च्या 4थ्या युनिटमध्ये ही धर्मनिरपेक्षतेची संकल्पना समाविष्ट आहे. आपल्या देशामध्ये हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, शीख या विभिन्न धर्माचे नागरिक आहेत, लोक आहेत. मग या सर्व धर्मातील नागरिकांना जीवनाची शाश्वती वाटावी, समान स्वरूपात शाश्वती सुरक्षितता वाटावी म्हणून संविधानकारांनी आपल्या देशाच्या राजकीय व्यवस्थेचे स्वरूप धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचे स्वीकारलेले आहे. नव्हे तर तशा प्रकारची तरतूद आपल्या देशाच्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. मग आपल्याला आजच्या या व्हिडिओद्वारे अगदी शब्दशः जाणून घ्यायचं आहे किंवा लक्षात घ्यायचं आहे की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. तर धर्मनिरपेक्षता म्हणजे अगदी सोप्या, साध्या, सरळ शब्दात धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव असा त्याचा साधा अर्थ. परंतु अगदी शास्त्रीय शब्दात, शास्त्रीय परिभाषेत धर्मनिरपेक्षतेचा अर्थ शासन किंवा राज्य व्यवस्था यांचा कोणताही धर्म राहणार नाही असा त्याचा अर्थ होणार. म्हणजेच आणखीन सोप्या शब्दात शासन किंवा शासनाचा राज्यकारभार कोणत्याही धर्मानुसार चालविला जाणार नाही असा त्याचा अर्थ होतो. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर शासनाचा कोणताही एकमेव धर्म राहणार नाही किंवा एका विशिष्ट धर्मानुसार शासन निर्णय घेणार नाही. तर मग धर्माचं अस्तित्व काय, तर धर्माचं अस्तित्व अशा प्रकारचं आहे, धर्म ही प्रत्येक नागरिकाची व्यक्तिगत बाब आहे किंवा धर्मानुसार प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या चौकटीमध्ये वागण्याचा अधिकार आहे. म्हणूनच मग आपल्या संविधानाद्वारे आपल्याला धर्मासंबंधीचा मूलभूत हक्क आहे आणि हा मूलभूत हक्क संविधानाच्या अनुच्छेद 25 ते 28 मध्ये समाविष्ट आहे. यानुसार प्रत्येक नागरिक आपल्या धर्मानुसार वागू शकतो. म्हणजेच पेहराव, पूजापाठ, प्रार्थना करू शकतो, त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतो, त्या संबंधीचे कार्यक्रम आयोजित करू शकतो. अशा प्रकारचं धार्मिक स्वातंत्र्य या देशातील हिंदूंना, मुस्लिमांना, शिखांना, बौद्धांना आणि ख्रिश्चनांना म्हणजेच सर्व धर्मातील नागरिकांना अगदी समान स्वरूपात आहे. अशा प्रकारची धर्मनिरपेक्षता या शब्दाची तरतूद किंवा धर्मनिरपेक्षता हा शब्द आपल्या देशाच्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये नव्हता. तर मग 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार हा शब्द समाविष्ट करण्यात आला. मग असं सुद्धा होऊ शकते, विद्यार्थी असं सुद्धा विचारतील की 1976 पर्यंत आपला देश धर्मनिरपेक्ष नव्हता का? तोपर्यंत सुद्धा म्हणजेच 26 जानेवारी 1950 ला आपलं संविधान लागू झालं. तेव्हापासून आपला देश म्हणजे देशाचं शासन, राजकीय व्यवस्था धर्मनिरपेक्ष आहे. तशा प्रकारची तरतूद संविधानामध्ये आहे. परंतु
हा दृष्टिकोन किंवा धर्मनिरपेक्षता अधिक स्पष्ट होण्यासाठी 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्षता हा शब्द आपल्या देशाच्या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आला. म्हणजेच समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलेले आहेत. हे सुद्धा आपण अगदी आपल्या ज्ञानाच्या दृष्टीनं, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा लक्षात ठेवायचं. म्हणजे धर्मनिरपेक्षतेची तरतूद उद्देश पत्रिकेमध्ये आहे आणि ते केव्हापासून तर 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार. परंतु त्यापूर्वी सुद्धा आपल्या देशाचं संविधान किंवा आपल्या देशाच्या संविधानाचे कायदे हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर आधारलेले आहेत. म्हणजेच पुन्हा एक वेळ तुमच्या समोर उजळणी करतो की धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मातील लोकांना सारखा अधिकार, सर्व धर्मांना शासनाच्या दरबारी सारखे महत्त्व. आणि म्हणूनच आपण बघतो की प्रत्येक धर्माचा महत्त्वपूर्ण उत्सव किंवा सण त्या प्रसंगी प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडून शुभेच्छा देण्यात येतात. अगदी हिंदू धर्मीयांना, मुस्लिम धर्मीयांना, ख्रिश्चनांना, बौद्धांना. या सर्व बाबीचा अर्थ असा होतो की आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षतेचं तत्व आहे. सर्व धर्मांना, सर्व नागरिकांना त्यांच्या धर्मानुसार वागण्याचा अगदी अधिकार आहे. हे सर्व या धर्मनिरपेक्षता या शब्दामधून अभिप्रेत आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म नाही असा त्याचा अर्थ नाही. तुमच्या हे अगदी माझ्या या मुद्द्यापर्यंतच्या स्पष्टीकरणावरून लक्षात आलं असेल की धर्मनिरपेक्षता म्हणजे शासन एकाच धर्मानुसार राज्य कारभार करणार नाही किंवा राजकीय व्यवस्थेचा एक कोणताही धर्म राहणार नाही, तर सर्व धर्मांना सारखं प्राधान्य राहील. हे तुमच्या अगदी लक्षात आलं असेल. हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि लक्षात घ्या की आपल्या देशाच्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षतेची तरतूद का करण्यात आलेली आहे याचं उत्तर सुद्धा या आपल्या व्हिडिओमध्ये समाविष्ट आहे. तर का तरतूद करण्यात आलेली आहे धर्मनिरपेक्षतेची? सर्व धर्मीय बांधवांना सारख्या स्वरूपात महत्व किंवा सुरक्षितता संविधानाद्वारे प्रदान करता यावी म्हणून धर्मनिरपेक्षतेची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्याप्रमाणे मूलभूत हक्क, त्याप्रमाणे कायदे करण्यात आलेले आहेत. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. या नंतरच्या तासामध्ये आपल्याला आपल्या राजकीय व्यवस्थेचं स्वरूप किंवा उद्देश पत्रिकेच्या स्वरूपामधला म्हणजेच शासन कसं राहील यामधला गणराज्य आणि प्रजासत्ताक हे दोन संकल्पना आपण लक्षात घेऊ. तर ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबू. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पाठवा आणि हे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच येण्यासाठी आपलं हे चॅनल निश्चितपणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.